उठा उठा दिवाळी आली, मस्त खमंग खुसखुशीत कुरुम कुरुम चकल्या खाण्याची वेळ आली. तर मी असं का म्हणते माहिती आहे का, तर मी आज बनवल्या मस्त अशा कुरुम कुरुम चकल्या आणि खूप छान झालत्या, खूप कुरकुरीत झालत्या. इथं बघा. बघितलं ना तुम्ही किती खुसखुशीत आणि क्रिस्पी चकले झालेले आहेत आपल्या. चला तुम्हाला पटकन रेसिपी सांगते. खूप साऱ्या सोप्या पद्धतीने ही चकली बनवली जाते. आता डायरेक्ट तुम्हाला मी इथं भाजणीच दाखवणार आहे. इथं भाजणी मी पंख्याखाली थंड करण्यासाठी ठेवलेली आहे. परफेक्ट प्रमाण 1 किलो भाजणीचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. इथं भाजणीमध्ये मी तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, थोडेसे पोहे, साबुदाणा, धने, जिरे, ओवा असं सगळं भाजून घेतलं मध्यम गॅसवरती आणि थंड करण्यासाठी ठेवलं. आणि आता पिठाच्या गिरणीमध्ये जाऊन ही भाजणी तयार करून आण. इथे तुम्ही बघू शकता भाजणी मी दळून आणलेली आहे पिठाच्या गिरणीमधून. इथे 1 किलोची ही भाजणी आहे. सर्व 1 किलोच्या चकल्या मला करायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखट घालायचं, तीळ घालायचे आहेत. गरम तेलाचं मोहन घालून छान पीठ सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाण्यानेच हे पीठ मळायचं आहे. तेव्हाच आपल्या चकल्या खुसखुशीत होणार आहेत. इथं हा माझ्याकडे सोऱ्या आहे आणि पीठ असं मळून झालेलं आहे बघा. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असं पीठ मळून घ्यायचं आणि मस्त सोऱ्याने ना काटेदार चकल्या पाडून घ्यायच्या. चकली बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. पाणी उकळून त्याच्यामध्ये मसाले वगैरे घालून नाही का आपण पीठ उकडतो, उकड घेऊन सुद्धा अशा चकल्या केल्या जातात. ही पद्धत खूप सोपी आहे आणि चकल्या सुद्धा खूप खुसखुशीत होतात. तुम्ही बघू शकता कसे मस्त असे काटे आलेले आहेत आपल्या चकलीला. तर या पद्धतीने सर्व चकल्या मी करून घेतल्या आणि खूप खुसखुशीत आणि मस्त झाल्या होत्या. तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून घ्या. बघा किती मस्त आणि खमंग खुसखुशीत चकल्या आपल्या तयार होतात. फक्त स्टार्टिंगला काय करायचं आहे, तेलाचं मोहन घालून सर्व पिठाला मस्त असं चोळून घ्यायचं आहे. गरम करकडीत असं मोहन पाहिजे, म्हणजे चकल्या आपल्या छान खुसखुशीत होतात. आणि पीठ मळताना जे आहे ना, ते गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, तर पूर्ण चकल्या आपल्या फसल्या जातील. त्याच्यामुळे मस्त पाणी उकळून घ्यायचं. पाणी पिठामध्ये घातलं की चमच्याने हलवून घ्यायचं हळूहळू. थोडं थंड झालं की मग पीठ एकजीव करून असं छान मळून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल लावून परत मळून घ्यायचं. 15-20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आणि नंतर मग चकल्या करायला घ्यायच्या. इथं बघा मस्त चकल्या आता मी तेलामध्ये सोडत आहे. अजिबात चकल्या तेलामध्ये विरघळत नाही, काही नाही, एकदम परफेक्ट अशा चकल्या आपल्या बनवून तयार झाल्या. रात्रीचे 12 वाजले तरी बघा, आहे का झोप म्हणतोय माझ्या पशीहून. हे बघा, आहे का झोप येत नाही का तुला? रात्रीचे 12 वाजले तरी कशाची काही झोप ना, जा ना तू. रात्रीचे 12 वाजून गेले तरी आमच्या लाडूला काही झोप येत नाही. त्याला माझ्याशिवाय झोप येत नाही. त्याचे पप्पा ड्युटीला गेलेले आहेत आणि तो मला म्हणतोय की माझ्याजवळ झोप आलेली आहे, पण त्याला एकट्याला काही झोप येत नाही. त्याचा दादा पण झोपलेला आहे म्हणून सारखं माझ्याजवळ येत होता. आणि ते तेल असल्यामुळं ना, गरम तेल आहे त्याच्यामुळे मला सारखी भीती वाटत होती याची, तर काय ऐकायलाच तयार नव्हता. तर याचे 2-3 भरणे मी काढून घेतले, त्याला थोडंसं नादवलं, परत चकल्या तळायला घेतल्या. इथं बघू शकता तयार आता चकल्या आपल्या 1 किलोच्या जवळजवळ होत आलेल्या आहेत आणि उशिरे खूप झालं होता. कधी कधी काय होतं, तेलाचं मोहन वगैरे असं कमी जास्त झालं ना, तर चकल्याना पूर्ण तेल पितात, तेलही खूप जातं आणि मग त्या तेलकट झालेल्या आणि मऊ अशा पडलेल्या रबरासारख्या चकल्याना खाऊ वाटत नाही अजिबात. त्याच्यामुळे मग हे परफेक्ट प्रमाण आहे. हे तुम्ही नक्कीच असं फॉलो करून करू शकता. एकदम क्रिस्पी अशा चकल्या आपल्या बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता इथं मस्त अशा गोल गरगरीत चकल्या बनवून तयार आहे आणि किती काटे सुद्धा आलेले आहेत मस्त. आणि सगळ्यांच्याच घरात सर्वात पहिला संपणारा पदार्थ म्हणजे चकली आणि चिवडा, त्यामुळे तो जरा जास्त प्रमाणामध्येच बनवावा लागतो. कमी बनवला की मग परत पुन्हा तोच घाला, मग हे आपल्याला एवढं शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग एकदा जास्त बनवून घेतलं की काय जास्त टेन्शन नाही राहत. तेवढं झालं की मग झालेलं आहे. तुम्हाला मी टायमिंग पण दाखवते किती वाजले ते. चला तुम्हाला टाइम दाखवते मी आता किती वाजले ते. तुम्हाला म्हटलं होतं ना मागं व्हिडिओमध्ये मी, रात्री झोपताना मी मुलं झोपल्यावरती मी चकली करणार आहे, तर तुम्हाला टाइम दाखवते आता किती वाजलेत ते. चला लाईव्ह टाइम दाखवत्या चकल्या करता करता. हे बघा दिसते घड्याळामध्ये, हे बघा किती वाजलेत, 1:30 वाजलेत. 11 वाजता लागले होते मी. इथं बघू शकता तुम्ही, हे बघा 1:30 वाजलेले आहेत. आता 1:30 वाजलेले आहेत. 1:30 वाजता सुद्धा मी चकल्या करते रात्रीची. आणि लाडू काय अजून झोपलेला नाही. लाडूला पण बघा तुम्ही, बघा झोपलाय का बघा. तो सायरास झोपलाय. लाडूनच मला लाईट लावते. हे बघा, हे बघा अजून जागा आहे हो. पिलू तू झोपू नाही येत मामा? लाडू भूपू नाही येत तुला? सायरास झोपलंय तिथं, त्याचं काही टेन्शन नाही. हे बघा या उंदराला फक्त झोप आहे नाही. रात्रीचे 1:30 वाजले तरी उंदीर मामाला मम्मी असल्याशिवाय झोप येत नाही आमच्या. झाला तर एक भरणं राहिलेला लास्टचा, तेवढं झालं की झालं. मग
लहान मुलं खूप निरागस असतात, त्यांना आईवडिलांशिवाय झोपच येत नाही. एक तर आई तरी लागते, नाही तर पप्पा तरी संकट लागतात झोपायला, तेव्हा कुठं ते शांत झोपतात. इथं बघा ना, लाडूला माझ्याशिवाय झोपच येत नव्हती. त्याचे पप्पासुद्धा ड्युटीला गेले होते, त्याला एकट्याला झोपच येत नव्हती, त्याच्यामुळे सारखं माझ्याजवळ येत होता. इथं मस्त असा चकलीचा लास्ट भरणंसुद्धा झालेला आहे आपला. चकली तळताना ना मध्यम गॅसवरती चकली तळून घ्यायची आहे, खरपूस, नंतर त्या आतमध्ये साईडला कच्च्या राहतात आणि म्हणजे जास्त अशा खरपूस क्रिस्पी होत नाही. त्याच्यामुळं मध्यम गॅसवरतीच दोन्ही बाजूनी छान चकल्या तळून घ्यायच्या. इथं मस्त सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता कसं मस्त डोंगर तयार झालेला आहे 1 किलो चकलींचा. भरपूर अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत 1 किलोमध्ये. चला इथं बघा तुम्ही, एकदम कुरकुरीत अशी चकली बनवून तयार झालेली आहे आपली. इथं बघू शकता तुम्ही, योग्य प्रमाण मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर सर्वांना आवडणाऱ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत इथं. नक्की व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. इथंच व्हिडिओ थांबवते, भेटूया उद्या, बाय.